एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि आज चाललो आम्ही गावाला लग्नासाठी. तर मी इथे मस्तपैकी रेडी झालेली आहे. इकडे मम्मी रेडी झालेली आहे, पप्पा रेडी होत आहे. आणि इस बेचारे को हम नहीं लेके जा रहे क्योंकि उसकी एग्जाम है. अभ्यासच करवा का? हो. हा. तर आता आम्ही निघतोय. तर गाईज आपण आता हे आशीर्वाद घेऊया. मस्त दूर हो माझ्या आईची. थँक्यू. तर गाईज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते चांदवडच्या घाटात एक मंदिर आहे आणि ते कसलं आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे बघा आता ये ॲक्सिडेंट झालेला आहे. बघ हाय कर पप्पा, हाय करा. हाय. हॅलो. तर गाईज आता फायनली आम्ही जिथे लोकेशन आहे तिथे पोहोचलेलो आहोत. आता बघूया. तर मी आलेली आहे मालेगावकडे, मुंगचं गाव आहे म्हणून तिथे आलेली आहे. आणि इथे अजून लग्नाच्या ठिकाणी वेळ आहे बऱ्यापैकी ना, तर मग त्यामुळे आम्ही पप्पांच्या आत्याकडे चाललेलो आहे. त्यांना सगळ्यांना भेटून येऊ मग तोपर्यंत. तर फायनली आम्ही आत्यांना भेटायला आलेलो आहोत. गाईज फॉर सिक्युरिटी आत्यांनी तलवार ठेवलेली आहे. डर नाही का आत्यासे? हाय आत्याबाई. तर गाईज आता आम्ही इथून निघणार आहे. आणि आता माझी मम्मी चालली मेकअप करायला. माझ्या मम्मीचा काही मेकअप संपत नाही. बाय बाय. तर गाईज फायनली आम्ही आता इथे लग्नाच्या ठिकाणी आलो. पप्पा इकडे. तर आता आम्ही कार्यालयात चाललोय. बघू आता तिथे कोण कोण भेटतं, काय काय भेटतं. आणि पूर्ण धमाल मस्ती आमची बघत राहतो मी की आम्ही आज दिवसभरात काय काय करतो. खूप मज्जा येणार आहे. हे बघा इकडे लॉन्स. बरं आहे का बाबा? इथे पाहुणे मंडळ सगळे आमचं रामराम करायला उभी आहे. आणि इथे माझ्या मम्मीला कोणी ना कोणी भेटूनच जात. बाबांनी आम्हाला पाहिलंय आणि बाबा आता आमच्याकडे येत आहे. आता मम्मी पुढे आणि मी मम्मीच्या माग माग फिरणार आहे पूर्ण लग्नात. इकडे यांचं काय चाललंय? ते वरमाई भेटले आता मला, आता नवरीची आई. फायनली आपल्याला आत्याबाई भेटलेल्या आहेत. हाय आत्या. नमस्कार. नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. हे आमचे मामा. हे आमचे मामा. हे आमचे पिताश्री. तर गाईज आता इथे सगळ्यांच्या गप्पा चालल्या आहे. हाय करा रे सगळ्यांनी. हाय. हाय कर रे. हाय हाय कर. हा मम्मीच्या मामाचा मुलगा आहे. तो गाइस आप सबसे मेरी बहन कुछ तो बोलना चाहती है. हाय गाइस, तो हम यहाँ अकेले ही बैठे, हमारा इस दुनिया में कोई नहीं है. और ये हमारे सामने बैठे वो कौन है बहन? हमारे माता पिता नहीं, माता ही है सब.
आम्ही नवरदेव नवरी सोबत फोटो काढायला चाललोय स्टेजवर. बेचारे दीदीला चिढ़वता है पप्पा ते. गाइस अभी हम यहाँ से कल्टी ले रहे हैं, हमको अभी जाने का इधर से. आणि एक सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. गेस करा की आमचं पुढचं लोकेशन काय असणार आहे. गाइस आम्ही दरवेळेस येतो यात्रेसाठी आणि यावेळेस आम्हाला जमलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही लेट आलेलो यावेळेस चंदनपुरीला. लेट का असेना पण आलोय आम्ही. तर गाईज झी मराठीवर मागे एक शो झाला होता चलभाव सिटी, तर त्याच्यातला एक कंटेस्टंट होता रामा सोनवणे म्हणून. तर इथे चंदनपुरी मधला होता तो, आपल्या चंदनपुरीचा. तर त्याला भेटायसाठी पण मी इथे आलेली आहे. बघू आपल्या नशिबात आहे की ते भेटणं होतं का नाही. तर आता बघूया. आता आपण जाऊया, पहिले दर्शन वगैरे करूया. आता आम्ही चप्पल पण काढून घेतली, आता आम्ही चाललोय. नेहमी खूप जास्त गर्दी असते चंदनपुरीला जेव्हा आम्ही येतो तेव्हा. इतकी की म्हणजे चालायला पण गर्दी चालायला पण जागा नसते. आणि आता एकदम मोकळी जागा आहे, म्हणजे खूप भारी वाटतंय की आज आमचं मोठं दर्शन होणार आहे. तर आता इथे मस्त नारळ वगैरे घेतलेलं आहे देवासाठी. आणि आता पप्पा येतात, मी पप्पांचा वेट करते की पप्पा कधी येणार आहे आपली चंदनपुरी. गाईज आपल्या चंदनपुरी मध्ये काम चालू आहे, बघून घ्या तुम्ही. यांचं आता चाललंय काय ते. गाईज चंदनपुरीला येऊन खूप जास्त भारी वाटतंय आणि एकदम म्हणजे एकदम मस्त. हाँ देखो कैसे आना पड़ रहा है. अरे वाह वाह. जय मल्हार सदानंदाचा महाराज की जय. इथे मम्मी ते बघताय, त्यांना काहीतरी बघायचंय, त्यांचं चाललंय. हाय रामा दादा, नाईस टू मीट यू. तो नाही आला का बर? काय सांगशील मग आपल्या पब्लिकला? पब्लिक जय हिंद जय महाराष्ट्र. आईला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपल्या दादाला पण खूप जास्त सपोर्ट करा आणि चंदनपुरीला आल्यावर दादाला नक्की भेटा. नाही तो नाही आला ना. हा त्याची इच्छा होती, बट आता काय मध्ये यायला पाहिजे होतं खूप, म्हणजे एन्जॉय. नाही तेव्हा ऍक्च्युअली प्रॉब्लेम होता, मग त्यामुळे नाही जमलं यायला. अरे त्या मित्रांना फोटो बी काढायचे तुमचे, सबस्क्राईब. अरे काढून घेऊ ना. ओय ओय ये ना. इकडून ये मम्मी तू. गाईज फायनली मी रामा दादाला भेटलेले आहे आणि खूप भारी वाटलंय आता. आणि दर्शन घेऊन पण खूप छान वाटलेलं आहे. आता आम्ही इथून निघणार आहे आणि आता इथून डायरेक्ट नेक्स्ट नाशिक.